बिना गूळ बिना साखर करायला सोपे ड्रायफ्रूट लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतील. कुठलाही पाक करायचे टेन्शन नाही, अगदी झटपट होतात. रेसिपी सोपी आहे, चला करूया. ड्रायफ्रूटचे लाडू. नमस्कार, मी मनीषा रेसिपी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी मी घेतले आहे 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम मगज बी, 50 ग्रॅम भोपळ्याचे बी, 25 ग्रॅम किसलेले खोबरे, 25 ग्रॅम अक्रोड, 25 ग्रॅम पिस्ता, तसेच अर्धा किलो खजूर, 25 ग्रॅम अंजीर, 50 ग्रॅम पांढरे तीळ. आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते सगळे ड्रायफ्रूट एक एक करून भाजून घ्यायचे. बदाम भाजून घेऊ. सगळ्यात आधी तुपामध्ये थोडासा 1 ते 2 मिनटं मंद आचेवर भाजून घेऊ. तसेच काजू भाजून घेऊ 2 मिनटं मंद आचेवर. त्यानंतर अक्रोड भाजून घेऊ. तसेच पिस्ता 2 मिनटं भाजून घेऊ. सर्व करत एक एक ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मगज बी आणि भोपळ्याची बी या दोन्ही एकत्र भाजू शकतो. तसेच तीळही भाजून घेतले आहे. सगळे ड्रायफ्रूट छान असे भाजून घ्यायचे आहे, कारण यामध्ये थोडे जरी मॉइश्चरायझर असेल तर ते लवकर लाडूंना वास येतो, त्यामुळे त्याला गरम करून घ्यायचे. त्यामुळे जास्त दिवस टिकते व खमंग असे लाडू लागतात. तसेच मंद आचेवर खोबरे भाजून घ्यायचे आहे लाल होईपर्यंत. ड्रायफ्रूट छान भाजून झाले आहे. सर्व ड्रायफ्रूट गार करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. जास्त बारीक केले नाही तरी चालेल. लहान बाळ 1 वर्षाच्या पुढील बाळांसाठी करणार असेल तर थोडे जे चावता येणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही मिक्सरला पूर्ण बारीक करून घेऊ शकता. तसेच तुपामध्ये आपल्याला खजूर भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनटं कढईमध्ये. खजूर भाजून घेतल्यावर मऊ होतात, आपोआप मॅशही होतात. यामध्ये आपल्याला भाजून घेतल्यानंतर सर्व ड्रायफ्रूटामध्ये टाकून चांगले एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे व मिश्रण गार झाल्यावर लाडू वळून घ्यायचे आहे. छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. लाडू पटकन वळल्या जातात. लहान मुले पण इझिली लाडू वळू शकतात, एवढे पटकन वळल्या जातात. लाडू खूप मस्त छान तयार होतात. तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू करून बघा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मनीषा रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.